तर नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भाई कटिंगची अतिशय सोपी पद्धत. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भाईचे कटिंग सांगणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर असा पेपर जो आहे ना असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे असा हा फोल्ड करून घ्यायचा आहे, बघू शकता. आणि बंद जी बाजू आहे ना ती आपल्या साईडला घ्यायची आहे, सुट्टी बाजू त्या साईडला ठेवायची आहे. तर एका ताईची कमेंट होती की भाईचं कटिंग कशा पद्धतीने करायचं, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर सर्वच ताईंना त्याचा उपयोग होणार आहे. तर खूप सरळ, खूप सिंपल अशी पद्धत आहे. तर ह्या पद्धतीने जर भाईचं कटिंग कराल तर भाईचं कटिंग कधीच चुकणार नाही, परफेक्ट भाई बसणार आहे. भाईमध्ये ज्या रिंकल्स येतात, ज्या चुन्या येतात, भाई फुगती, कुठलाही प्रॉब्लेम ह्या भाईच्या कटिंगमध्ये येणार नाही. अगदी तुम्ही बिनधास्त या भाईचं कटिंग करा आणि त्याप्रमाणे स्टिचिंग करा, तर अगदी तुमची भाई तुम्हाला हवी तशी बसणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता भाईची उंची आहे 6 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे. मार्जिन आपण शिलाईसाठी घ्यायचं आहे. म्हणजे आता 6 इंच जर भाई उंची असेल तुमची, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे. तर काय येणार, 7 इंच आपली भाईची उंची येणार. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, जो आता ही झाली आपली उंची, म्हणजे इथून घेतलेली आहे मी भाईची उंची, म्हणजे खालून इथे वरच्या साईडला. तर आता इथून जे आपल्याला टाकायचा आहे ना, तो आपल्या भाईचा घेर, म्हणजे जो मुंडा घेर असतो ना तो आपल्याला टाकायचा आहे. तर त्यासाठी इथलं माप कुठलं घ्यायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, जो आपण ब्लाऊज कट करतो ना, तो ब्लाऊज कट केल्यानंतर जो हा भाग येतो ना जिथं आपण कटोरी जोडतो, आणि हा जो क्रॉस भाग असतो ना तिथला आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे, तर हे किती आलेलं आहे, तर हे आलेलं आहे 8 इंच. मग इथलं जे मेजरमेंट आहे ना ते आपल्याला इथे टाकायचं आहे. तर तुम्हाला अनेकदा मी व्यवस्थित समजून सांगते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जो तुमचा भाई कटिंगबद्दलचा जो गोंधळ आहे ना तो सगळा संपणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर. तर आता काय केलेलं आहे मी, आता अगोदर आपण बॉक्स तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप गोष्टी लक्षात येणार आहेत. तर आता काय, इथून मी उंची घेतलेली आहे, उंचीमध्ये मी 1 इंच मिक्स केलेला आहे. बंद बाजूकडून आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. हा जो घेर आहे ना आपला भाईचा घेर, मुंडा घेर, तो आपल्याला घ्यायचा आहे. आता जो आपण ब्लाऊज कट करतो तिथून इथून असा क्रॉसमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. तर तुम्हाला अनेकदा दाखवते मी, इथून असा क्रॉसमध्ये टेप ठेवायचा आहे. खूप सोपी, खूप छान पद्धत आहे. ह्या पद्धतीने जर भाईचं कटिंग कराल ना मैत्रिणींनो, तर कोणताच प्रॉब्लेम येणार नाही, मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते. तर इथं आलेला 8 इंच हा असा क्रॉसमध्ये घेर घ्यायचा आहे. आता बघू शकता इथून मी 8 इंच टाकलेला आहे. तर आता ना इथून आपल्याला घ्यायची आहे कॅप हाईट. तर आता कॅप हाईट घ्यायची आपल्याला 3. तर ही कॅप हाईट जी असते ना, तर 28 ते 34 चेस्टपर्यंत आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. त्याच्यावरती पण मी चार्ट तयार करेन. पण साधारणतः कमी चेस्ट असेल ना, म्हणजे अगदी 34पर्यंत, तर आपल्याला 3 इंच घ्यायचे आहे. 34च्या पुढं चेस्ट गेली तर आपल्याला घ्यायचं आहे 3.5 इंच. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला ते 38 किंवा 40 चेस्टपर्यंत ठीक आहे. आणि 40च्या पुढं गेलं तर आपल्याला 3.25 तिथं 4 इंच कॅप हाईट घ्यायचं आहे. म्हणजे चेस्टचं माप जसं वाढत जाईल तशी कॅप हाईटची साईज वाढत जाते. तर इथून मी घेतलेला आहे 3 इंच. तर हे 32 चेस्टचा ब्लाऊज आहे आणि त्याची ही बाही आहे. तर आता आपण काय करणार आहोत, अशी क्रॉस लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. इथून 1 इंच घ्यायचं आहे अगोदर आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बाही घेर घ्यायचा आहे. तर बाही घेर आहे 5.5 इंच, म्हणजे 11 इंच बाही घेर आहे पूर्ण. त्याच्या निम्म घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच, आणि मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच. तर बघू शकता हे या पद्धतीने आपल्याला असं करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून ह्या पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा आपल्याला मध्य करायचं आहे, आणि परत ह्या पॉईंटचं आणि ह्या पॉईंटचं आपल्याला मध्य करायचं आहे. आणि त्याच्यानंतर 1 इंच इथं घ्यायचं आहे, आणि अर्धा इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि असा मच्छकट, म्हणजे माशाचा आकार जसा असतो ना
तसा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. असा सेम माशाचा आकार येणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता. तर काय काय केलेलं आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगते मैत्रिणींनो, म्हणजे तुमचा गोंधळ अजिबात होणार नाही. खूप सोपी, खूप छान पद्धत आहे. तर काय केलेलं आहे, आपण अगोदर उंचीचं माप घेतलेलं आहे. बरोबर बंद बाजूच्या साईडनं आपल्याला उंचीचं माप घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला 1 इंच मिक्स केलेलं आहे. इथून जो आपण घेर टाकतो ना, तो कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे, 36, 38, 30, तर ह्याच पद्धतीनं आपण ब्लाऊज कटिंग केल्यानंतर इथून क्रॉसमध्ये इथलं माप आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे जो हा मुंड्याचा शेप असतो की नाही, इथून कटोरीचा शेप आहे, इथून मुंड्याचा शेप आहे, असं इथून क्रॉसमध्ये टेप ठेवा आणि बरोबर जे येतं ना क्रॉसमध्ये ते इथं टाकायचं आहे. चौकोन बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कॅप हाईट घेतलेली आहे मी 3 इंच. इथली कॅप हाईट आपल्याला कशा पद्धतीनं घ्यायचं हे मी सांगितलेलं आहे. त्याच्यावरती पण मी डिटेलमध्ये चार्ट तयार करून देईन, जेणेकरून तुम्हाला हे कॅप हाईटचं जे मेजरमेंट घेताना प्रॉब्लेम येणार नाही. तर जसं चेस्टचं माप वाढतं, कॅप हाईटचं माप अर्धा इंचानं वाढत जातं. 28 ते 34 चेस्टपर्यंत इथलं कॅप हाईटचं माप हे येतं 3 इंच, म्हणजे 34पर्यंत. आणि त्याच्या पुढं आपलं अर्धा इंच वाढत जातं. इथून 1 इंच घेतलेला आहे. परत हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडलेला आहे क्रॉसमध्ये. त्याच्यानंतर ह्या पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा हा मध्य केलेला आहे. परत ह्या पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा हा मध्य केलेला आहे. ह्या मध्यापासून इथं 1 इंच घेतलेला आहे. ह्या पॉईंटपासून इथं मी अर्धा इंच घेतलेला आहे. आणि त्याला मच्छ कट म्हणतात, कोण माशाचा कट म्हणतात. तर असा आपल्याला माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपला दंडघेर, म्हणजे जो आपला भाईगेर असतो तो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर अतिशय सोपी, अतिशय सरळ आणि अतिशय सिंपल ही पद्धत आहे. तुम्ही एकदा नक्की बघा, तुम्हाला नक्की हे भाईचं कटिंग जमणार आहे. अगदी ज्यांनी आत्ता सुरुवात जरी केलेली असेल त्यांना सुद्धा हे भाईचं कटिंग जमणार आहे. तर मैत्रिणींनो, क्लास न करता सुद्धा तुम्ही भाईचं कटिंग नक्की करू शकता. तर 1-2 वेळा असं न्यूजपेपरवरती प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की जमणार आहे. आता बघू शकता, इथून आपल्याला ना अशा पद्धतीनं भाईचं कटिंग करायचं आहे 2 पदरवरती. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला असा पदर सुट्टा करायचा आहे, असं ओपन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो फ्रंट साईडचा कट असतो ना, तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, हे जे आहे ना, इथलं अंतर आपलं तिथं 1.25 इंच येणं गरजेचं आहे. तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते मी. तर बघू शकता, इथलं 1 इंच अंतर आलेलं आहे. इथे 1.25 इंच जरी आलं तरी चालेल, 1 इंच, पण त्याच्यापेक्षा कमी पण घेऊ नका आणि त्याच्यापेक्षा जास्त पण घेऊ नका. जर तुम्ही इथलं अंतर कमी घेतलं तर बाई मुंड्यामध्ये खेचती, आणि जास्त घेतलं तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं आपलं इथलं अंतर 1 किंवा 1.25 इंच येणं गरजेचं आहे. तर बघू शकता, या पद्धतीनं आपलं भाईचं कटिंग करणं गरजेचं आहे. तर उंची कितीही असू दे, भाईचं जे आकार आहे ना, तो ह्याच पद्धतीनं आपल्याला द्यायचा आहे. तर खूप सोपी, खूप छान पद्धत होती ही. या पद्धतीनं जर तुम्ही भाईचं कटिंग कराल तर कधीच तुमच्या भाईमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर मैत्रिणींनो, नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला भाईचं कटिंग नक्की जमणार आहे. आणि त्यातून पण जर तुम्हाला ह्या कटिंगमध्ये कुठली पॉईंट कळाला नसेल, कुठली गोष्ट कळाली नसेल, तर नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन मैत्रिणींनो. तर माझी जी ही पद्धत आहे भाई कटिंगची, ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगत जावा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, एखादी कमेंटमुळं काय होतं की मलाही पुन्हा व्हिडिओ बनवायचं फार इच्छा होती आणि मला एक मोटिवेशन मिळतं. त्यामुळे नक्की आठवणीने एखादी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.